कशा प्रकारे शपथविधीची तयारी करण्यात आलेली आहे. शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणची हे दृश्य आणि नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत ते देखील आपण बघूया. महत्त्वाचे काही मुद्दे. उपमुख्यमंत्री म्हणून आता जबाबदारी निभावणं हे एक मोठं आव्हान असणार आहे सुनेत्रा पवार यांच्या समोरचं. त्यांच्यासमोरचा आव्हानांचा डोंगर कसा आहे आपण बघतोय. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाला नवी उभारी देणं हे एक महत्त्वाचं आव्हान असेल. पक्षाची मोठ बांधताना ज्येष्ठ नेते मंडळींशी संवाद ठेवणं आणखी एक आव्हान असेल ते म्हणजे राज्याच्या राजकारणातील खाचाखोचा समजून पावलं टाकणं. महायुती सरकारमध्ये आपल्या पक्षाचं महत्त्व अबाधित ठेवणं. राष्ट्रवादी विलीनीकरण होणार असेल तर त्या संदर्भात योग्य ती पावलं टाकणं. पार्थ पवारसह पुढच्या पिढीचं राजकीय भवितव्य मार्गी लावणं आणि बारामतीसह राज्यभरात ब्रँड अजित पवारमुळे निर्माण झालेली उंची कायम राखणं. आणि यानंतर आपण थेट जाऊया लोकभवन बाहेर सध्या अक्षय भाटकर आपला प्रतिनिधी उपस्थित आहे. अक्षय, काय नेमके अपडेट्स आहेत या क्षणी?